सर्व लाईनमन्स आपापल्या हातामध्ये त्या ठिकाणी कुपन बुक घेऊन तयार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून कुपनची खरेदी करा आणि लकी ड्रॉ मध्ये सामील व्हा. ओव्हर टू यू निखिल. निखिल. आपण एक विशेष सन्मान जो मात्र करणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये शहापूर विभागातील एक बुलंद आवाज अर्थात रमेश शिंदे महाराज यांना बोलवणार होतो, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही आणि त्यामुळे आपण इन्व्हाइट केलं योगेश वाघ यांना. त्यांचा केला जातोय विशेष सन्मान. आजच्या दिवसाचं मुख्य आकर्षण अर्थातच योगेश वाघ यांचा विशेष सन्मान. राजेश सोरटे सुद्धा आता फोटो मागायला लागलेत. योगेश वाघ यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करतो. चला योगेश. पियुष कुठे? पियुष वाघमारे. दरम्यान खेळ सुरू होतोय पहिल्या षटकाचा. किरण किरण आता पास बाबा, उद्यासाठी आपण संध्याकाळी करू साफसफाई. गोलंदाज तयार. पहिला चेंडू आणि इथे तेच तर राट आपल्याला पाहायला मिळतो. गुड बॉल. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू फलंदाजाला चकवत सरळ एसटी रक्षकांच्या हातात गेलाय. धाव काय मिळाली नाही. धावसंख्या कायम आहे 0. या धावसंख्येवरती राजुरीचा संघ मात्र आज या मैदानावरती खूप छान पद्धतीचं प्रदर्शन या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये करताना दिसला. तर आता क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन करतोय ऐकूया निखिल ठोंबरेच्या. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर ओमकार उदाबन. स्ट्रायकर इनवर शरद पारगे. ओहो, इथे काय घडलंय ते आपल्याला पाहायचं. पण संकट फार मोठं अपील होतं. माजी सरपंच एकनाथ शिंदे प्रतिष्ठान राजुरी आणि त्यांच्या विरोधामध्ये बळीराजा कृषी उद्योग मांजरवाडी. नितीन सर्जन आणि पंकज सर्जने या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत. मान्यवरांची उपस्थिती, तमाम मान्यवरांची उपस्थितीमध्ये चालू असलेला हा दैदिप्यमान सोहळा अर्थात शिवनेर चषक शिवजन्मभूमीत या शंकरराव उट्टे पाटील विद्यालयावर. गोलंदाज तयार. ओंकार. इथे टाकलेला बॉल शरद पारगेच्या बॅटमधून फटका. लाजवाब कव्हरला चेंडू सीमारेषेच्या जवळपास. वसीम आलेत, बॉल कव्हर करते. वसीमचं कौतुक करावं लागेल. वसीमने ते चेंडू अडवला, फेकी केली, 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीनं अकाउंट ओपन होत आहे टीम बळीराजा कृषी उद्योग मांजरवाडी. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मानाची प्रतिष्ठेची ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिला दिवस हर्ष 11 डोंबिवली आणि अण्णा 11 यांच्यातले एक क्वार्टर फायनल बाकी आहे. दुसरा दिवस माही 11. तिसऱ्या दिवसामध्ये विशाल 11 लेण्याद्री हा संघ कालच्या दिवसात क्वालिफाय झाला. आज कोण? शरद पारगे. डीप मिड विकेटला फटका चांगला. क्षेत्ररक्षण लाजवाब आणि फलंदाज शरद पारगे बाद. विकेटचं पतन. म्हणजे हुकला तो संपला. हॉटेल द ग्रेप सिटी, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय. प्रोप्रायटर स्वर्गीय दिनेश भैया दुबे. मैदानामध्ये दाखल होतोय. बेस्ट फिनिशर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आता तो मैदानामध्ये दाखल होतोय. बळीराजा कृषी उद्योग समूह मांजरवाडी या टीमसाठी भरपूर चांगलं क्रिकेट. अनुरागच्या माध्यमातून हा पूर्ण संच गोळा केला. आज कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. दुसऱ्या बाजूला निलेश ढगे. निलेश ढगे देखील खूप चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओंकार उदयवंत आपल्याला पाहायला मिळतोय. या पहिल्या इनिंगसाठी आमच्या समेत योगेश वाघ देखील जॉईंट होतील. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. इथे चेंडू हवेत आणि गंडाईला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. यांची बळीची टाळी.
योगेश वाघला टाइम झाला होता, परंतु योगेश योगेश वाघ म्हणला पहिल्यांदा जुन्नर मध्ये आलो, आज थांबतोच. मग बरोबर तुम्ही ज्या काडी लावून खऱ्या अर्थाने आपण पाहतो आणले सर, बाईक आणली, नाहीतर नक्कीच चालवत असतो. परत मग कधी जुन्नर मध्ये याचं नाव नाही काढायचं बांधून नेल्यावर. जाऊ दे, इकडे काय चालू आहे यांचा धुडकूस. निखिलदा काय चालू आहे यांचा? दोन गोलंदाजी ट्रॅक वरती श्रीकांत खुने, स्ट्राइक एंड वरती श्रीकांत आहे. ओमकार लागला घुसवायला, यो टप्पा पाडी तो एकीक आणि घाली तो एकीक, खोसून जे त्याच्या आतड्याकडून. निश्चितप्रमाणे या गोलंदाजाकडे व्हेरिएशन करण्याची क्षमता आहे आणि ते व्हेरिएशन पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचं व्हेरिएशन जेव्हा तुमच्याकडे असेल ना, तेव्हा मोठ्या मोठ्या फलंदाजांना थांबवण्याची ताकद तुमच्याकडे असते आणि तो तुमचा आत्मविश्वास तुम्हाला सिद्ध करून देत असतो. जेव्हा तुमचा आत्मविश्वास तुम्हाला सिद्ध करेल तेव्हा जग आपोआप तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही, यात तिळमात्र शंका नाहीये. त्या प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. निखिल दादा काय म्हणशील? आता मला तर या खेळाडूंची माहिती नाही जास्त, कारण पहिल्यांदाच बोलायला तुम्ही पाहू ना, ते आता आज घेतलाय धुडकूस बरं आहे. पहिल्या षटक मैदानामध्ये पाहिलं आपण ओमकार अप्रतिम गोलंदाजी, दोन महत्वाचे फलंदाज बाद केलेत. आता एक्सपिरियन्स गोलंदाज मोनीच्या खांद्यावर जिम्मेदारी जे मात्र पाहायला मिळते. मोनी चौगुले. एक्सप्रेस गोलंदाज, किती बॅटचा इंजिन आहे त्याचा. एक्सप्रेस सुसाट पळतो का, बेकार बॉलर आहे. मग मोनीस तयार होतील गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्यात. ओमकार उदयवंतचं अप्रतिम कामगिरी. पहिल्या मॅचमध्ये देखील भरपूर संघ अडचणीत होता, तिथून अडचणीतून बाहेर काढलं. तर आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर मोनीस चौगुले. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, बॅक टू द बॉलर, हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. आमचे मित्र पवनजी गाडेकर, आपला आवाजचे संपादक, यांचंही या ठिकाणी आगमन झाले. मी सुहासजी आर्वीकर साहेबांना विनंती करतो की त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. मोनीस तयार, गोलंदाजी मार्कवर. चांगलं क्रिकेट आतापर्यंत राहिलं. मोनीस तयार होतो. इथे रिवर्स खेळ, बोलू बोलू खवा वर करून पिसाळला यो निले ढगे. आता मात्र ढगू देखून तुला पळायला लागलं. बॉल बागी लागला हो बोलूला घालवायला. ह्या काय होत्या काय चाललाय त्याचा, काय बोलायचं आहे. धावफलक जर पाहिला तर या चौकाराच्या सह्यानं आपण पाहू शकाल जाऊन पोहोचलाय 8. आमचा स्कोरर तोंडात नाही सांगत पण बोट ठाणा दाई तो बेकार तो आहे. अभिषेक खंडागळे यावेळेस करचणलाय. खाऊ नको अशी फिल्डिंग. धावू का नको व सपला गडी झाला, लाजला गडी. जाऊ दे चल. निश्चित आपण पुन्हा एकदा जाऊया निखिल सरांकडे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर मोनीसला पण पाहतो. 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे राजुरी 11 टीमची. माजी सरपंच एकनाथ शिंदे प्रतिष्ठान राजुरी 11. इथे सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. सोहेलच्या नेतृत्वाखाली हा संघ आपण पाहतोय. त्या संघामध्ये मला तरी वाटतं राजुरीचे 8 ते 9 10 खेळाडू, 8-9 खेळाडू राजुरीचे. 1-2 खेळाडू बाहेरचे सोडले तर सर्व खेळाडू राजुरीचेच पाहायला मिळतात. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली. या खेळाडूंची कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी आहे. आणि 4 बंधू पण आहेत, हे महत्वाचं. एक गाव त्यात 4 बंधू. राजुरी 11. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. मोनीस चौगुले. इथे टाकलेला बॉल, सुरेख प्रकारचा फटका, कव्हरला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय का ते आपल्याला पाहायचं आहे. तोपर्यंत 2 धावा.
2 धाबा येतील. 2 धाबांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ते आता 12 या धावसंख्येवर. 12 ऑन द बोर्ड. 12 धाबा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असतात. निर्धारित आपण पाहतोय 5 षटकांचा सामना आहे. क्रीडा रसिकांची तमाम गर्दी 6 षटकांचा सामना आहे. प्रेक्षक वर्गाची जिथे पाहाल तिथे गर्दी पाहायला मिळते. शिवनेर चषक 2022 रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट येईल. अरे हे बॅटमनचा काय चाललंय त्याला काळे दुसरा एक फुफ्फुस टांगून ठेवलाय काय आऊट होईल बिल त्याचा काय नाही बेकार गडी आहे. ठोको नाही तर ना ठोको फोपसाव लोड देतो त्यानं अजून या काळीजा आणून ठेवलाय कोपऱ्याला कुठेतरी. या आऊट झाला जाऊन दुसरा चिपकाईन. 12 रन. 12 धावा 2 षटकं मैदानामध्ये कंप्लीट झालीत. बळीराजा श्रीकांत इथे सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक आले बॉलवर. 1 धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोचेल ती 19 या धावसंख्येवर. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. वेळ वाचवणं हे सर्वात महत्वाचं राहील याची मात्र नोंद घ्या. वेळ वाचवणं हे सर्वात महत्वाचं राहील याची मात्र नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवर तयार. ओंकार इथे टाकलेला चेंडू आणि इथे अप्रतिम बॉल. ओंकार अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर तगडा संघ आहे आणि त्या संघाला पूर्णपणे 2 षटकांमध्ये आतापर्यंत रोखून ठेवलं. 1 षटकार जरूर आला परंतु 2 विकेट देखील महत्वाच्या या ओंकार उदयवंतने मिळवल्या. चांगली धावफलकावर धावसंख्या 19. 5 झालेत आतापर्यंत. 4 ऑन हॅट्रिक. इथे मोकार घुमायला या ना कपडा घालून गेला ना पिवळा झाला. बॉल केला पिवळा. निकाल गेला खलास. आरडत पळाला त्या हवेला गाड्या नाही पळते आवडा रेकत बॉल पळाला. षटकार डीजे ठोक ठोक ठोक. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार सन्माननीय बाळासाहेब लांघी सर यांचा दणदणीत षटकार. वा काय कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आमच्या संदीप घायाळने हे चित्र. थोडं बाहेर. धन्यवाद. बॉल तिकडून टाकायला लागला गोलंदाज का आपण बाहेर रस्त्यावर गेलो तरी चालेल. धन्यवाद. धावफलक आपण पाहू शकाल 26 या धावसंख्येवर जात असताना 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती तन्वीर. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. नरसिंग यावेळेस समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव तर घेतली. दुसरी चापा बेडूक चापा काय सांगायचंय. घाण्या बॉल नासका बॉल बाबू ते ठप पडला. वास आला. मोकार घाण्या सांग. नो चेंडू. आता काय बोलायचं आहे. फ्री हिट पण लग्ना बिग्नात नाही भेटत हा का. या मॅचीत क्रिकेटमध्येच भेटतो. नाही फ्री हिट जर कोठही लायला तर नको काय होईल. फ्री हिट आहे. फलंदाज नक्कीच संधीचं सोनं करेल का ते देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक मध्ये तन्वीर. येणारा चेंडू फ्री हिट मध्ये कमबॅक करेल का की फलंदाज कमबॅक करेल ते पाहणं. आंधळी दणका देखताय जिलबी और मागताय भजिया काय सांगायचं आहे. बॉल आला मोरून गडी ज्याला उपटी घालाय नाही जमला. निश्चित आपण पाहतोय हे कमबॅक गोलंदाजाने केलं. या अगोदरच्या चेंडूवरती जे चुकीची गोलंदाजी हाताळली होती ना ती कुठेतरी कमबॅक केली आहे तन्वीरनं. पुन्हा एकदा तन्वीर गोलंदाजी ट्रॅक. यावेळेस 8व्या बॅटनं मोठा फटका खेळायचा होता. शक्य झाला नाही. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर घेतली आहे. बस झाला सांग. पक्का खाल्यावर सांगा ईस वाद यो कुजरन बस झाला. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30 धावा.
कंप्लीट होत असताना ही पहा ओहोर संपली. प्रायोजक मातोश्री शॉपिंग मॉल. मातोश्री शॉपिंग मॉल मध्ये खरेदी करा व जिंका लाखोंची बक्षिसे. प्रोप्रायटर सन्माननीय प्रसाद शेठ बाळसराव. डीजे वाले थोडं जरा वाजवा. जाहिरात मैदानाच्या आत आली, नाराज झाली. ही पहा ओहोर संपली. प्रायोजक थँक्यू 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 थँक्यू. चला, वेळ वाचवणं हे महत्व. धीरज गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी मला वाटतं 500 षटक हाताळण्यासाठी धीरज आलाय. बस पुष्पा याला सांगता पुष्पा फार बेकार यो बॅटमन आहे. आला बॉल का फरार चौकार. एक अप्रतिम चौकार. श्री डिजिटल फ्लेक्स सन्माननीय सतीश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. उद्या सकाळी 8 वाजता. धन्यवाद. आता टाइम कमी आपल्याकडे. गोलंदाज तयार. धीरज. ओहो हो हो हो, इथे अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा अटेंड करायचं होतं परंतु शक्य झालं नाही. धीरजनं कमबॅक केलं. खऱ्या अर्थाने हे कमबॅक आपल्या संघासाठी महत्वाचं आहे. ते कमबॅक धीरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा येणाऱ्या चेंडूवरती धीरज कामगिरी करेल की स्ट्राईक एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खोलवाटप्याचा चेंडू 30 यार्ड सर. एक सिंगल तर घेतले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धावाची संधी शक्य नाही. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा कंप्लीट आणि 2 धाब्याच्या मध्ये संघाची टोटल 36 धाबा. धापलकरती आपल्याला पाहायला मिळतात बळीराजा कृषी उद्योग मांजरवाडी क्रिकेट संघाच्या. धीरज पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू मिस टायमिंग. फटका चेंडू हवेत. भोतडा शितो का फाडितो काय वाहतं का. हे जसं काय काही दसऱ्याला भेटलंच नव्हतं. आता भेटाय जाता एकमेकाला. तो परत या इकडे कार्यक्रम उरकून घेतला 3 रनाचा. काय सांगायचं आहे. लगीन लागला का लोक जेवाय थांबून राहता. काही जेवाय भेटत. अशी तर आऊट हो नाही ना हो. इकडे फाफू करून 3 कडून मोकळं. ओके निश्चित आपण 3 धाबा आणि 3 धाब्याच्या मध्ये संघाची टोटल आपल्याला पाहायला मिळते 39. काय इथे फलंदाजी आणि काय गोलंदाजी. दोन्ही दिग्गज संघ. कुठला संघ आजचा दिवस गाजवेल ते मात्र पाहायला मिळेल. यावेळेस मात्र नक्कीच इथे कमबॅक धीरजच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पैकी केला जातोय. लाजबाब कमबॅक. सांगत तू शेर आहे तर मला सांग वाघ आऊत. काय बोलायचं आहे. बा या रिमोट ठेवलाय का काय. रिमोट मोर रिमोट ठसक्याव. पुन्हा एकदा धीरज येणारा चेंडू वसपला. तोय त्याला बी आला आणि तोय त्याला बी आला. मेलेला चेंडू हा का यो मेलेला. खऱ्या अर्थाने जर पाहिला आपण पाहू शकाल मृत ज्याला आपण म्हटलो डेथ चेंडू. ज्या चेंडूवरती कुठलंही कार्य घडत नाही तो मृत चेंडू. पुन्हा एकदा धीरज गोलंदाजी ट्रॅक होते. येणारा चेंडू यावेळेस हाती म्हट्टा चरडी शिवाय घेतली. बारीक होते का म्हट्टी. बारीक आउट फलंदाज. बॅक टू पवेलियन डीजे. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. अथर्व इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. प्रोप्रायटर सन्माननीय संजय शेठ वराडी यांची बळीची टाळी.
घ्या राहुलला पिंजऱ्यात घ्या. खूप छान डान्स करतोय, खरंच खूप छान डान्स करतोय. तुझं कौतुक करावं तेवढं थोडंसं आता बाउंड्रीच्या बाहेर आहे. 39. या ठिकाणी शिवाई मेगा मार्टचे सन्मान. टाइम बरोबर आहे, अगदी बरोबर चाललंय. शिवाई मेगा मार्टचे प्रोप्रायटर भूषणजी मोरे आणि डुकरे साहेब यांचंही मी मनापासून स्वागत करतो. बडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपला यथोचित सन्मान करायचा आहे. 39 धाबा धावल कबर्दी आणि शेवटचं षटक आहे तन्वीर. वैयक्तिक दुसरं संघासाठी 6वं षटक तन्वीर. यावेळेस सुरेख प्रकारचा चेंडू शतरक्षक डीप मध्ये आहे, तिथे एक सिंगल तर घेतले, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. हा ना करता इथे 2 धावा अगदी चित्त्याच्या चपळाईने कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल आपल्याला 41 धावा. दरम्यानच्या काळामध्ये जुन्नर बार असोसिएशनचे सन्माननीय सर्व ॲडव्होकेट साहेब या सर्वांचं मी मनापासून शिवनेर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो व सर्व बार असोसिएशनचे भास्कर साहेब व त्यांच्या समवेत आलेले सर्व मित्रपरिवार यांचं मी सहर्ष स्वागत करतो व विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. ॲडव्होकेट हेमंत भास्करजी समवेत आलेले सर्व सहकारी वकील मित्र यांचंही मी मनापासून सहर्ष स्वागत करतो व व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. यावेळेस बास वकाऱ्या देत बॉल पळाला, डोळ्यांना दिसना असा फटका असा धुआधार हा गेला षटकार. स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार सन्माननीय बाळासाहेब लांघी सर यांचा दणदणीत षटकार. पॅनल आपलं 47 धावा धावल कबड्डी आपल्याला पाहायला मिळतात. बळीराजा कृषी उद्योग मांजरवाडी क्रिकेट संघाच्या अजूनही शेवटचं षटक प्रगती पथावर. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधला आणि या 4 चेंडूवरती कशा प्रकारची धावरचना केली जाईल सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, गोलंदाज की फलंदाज ते पाहावं लागेल. येणारा चेंडू तन्वीर आहे गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, शक्य झालं नाही. एक सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगल वरती समाधान मानावं लागलं. सिंगलच्या सायना संघाची टोटल बळीराजा कृषी उद्योग मांजरवाडी क्रिकेट संघाची टोटल सध्याच्या स्थितीला 48 धावा धावपल कबड्डी आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजूनही या षटकातल्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राइक एंड वरती राजेश सोरटे. खऱ्या अर्थाने या खेळाडूने या क्रिकेटच्या पंढरीमध्ये या क्रिकेट खेळामध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्या नावाचा सातत्यानं बोलबाला चालवलाय तोच फलंदाज. स्ट्राइक एंड वरती यावेळेस इथे जर पाहिला धावाची संधी आहे, संधीचं केलं सोनं. फलंदाज बाद. म्हणजे हुकला तो संपला. हॉटेल द ग्रेप सिटी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय. प्रोप्रायटर स्वर्गीय दिनेश भैया दुबे. यावेळेस ने बॅटर रोहन खरात मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्राइक एंड वरती नरसिंग पालमपल्ली. मोकार लांब लचक नाव आहे, काय सांगायचं आहे. चला शेवटचे 2 चेंडू आहेत या इनिंगचे आणि कशा प्रकारे या 2 चेंडूवरती धावरचना केली जाईल ते पाहणं देखील महत्वाचं राहील. यावेळेस बाबा बाबा घुमायला निकाल केला, खलास केला, मारला बॉल हार्डत पळाला हवेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुआधार हा गेला षटकार. स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार सन्माननीय बाळासाहेब लांघी सर यांचा दणदणीत षटकार.
54 धावा धावपलकावरती. काय सांगायचं जसं काय बायकोची भानगड गेल्या उपटी कशा घालता असा पिसाळाय गडी. जशी जशी येळचा होत चालले तसा तर तावकडी धोपवाला हो. मग बाबूराय काय तो रायच्या घुबडात डोळ बसून कॅमेरा बसितो. बेकार गडी आहे तोय. ताव खातो माझ्या नावानं वर्ततो खै. आता चायलू मा निश्चित आपण पाहतो तन्वीर आहे. या चेंडूवरती पाहावं लागेल. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती चौकार येईल का षट करता देखील पाहावं. महत्वाचं एक ते सुरेख प्रकारचा चेंडू करल्याच्या दिशेनं पण चेंडूला सजवलं होतं. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल घेतले. दुसरीचा प्रयत्न धावबाची संधी आणि संधीचं गेलं सोना फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. अथर्व इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर प्रोप्रायटर सन्माननीय संजय शेठ वराडी यांची बळीची टाळी. मला इथे समालोचन करण्याची संधी दिली. खरंच माझ्या दिवसभरामध्ये जर माझ्या मुखातून एखादा चुकून शब्द जर निघाला असेल, कुणाचं मन दुखावलं असेल तर आपला लहानसा भाऊ म्हणून क्षमा करा, माफ करा. मी मात्र या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये खरंच मला संधी मिळाली आणि निश्चितपणे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केलं. मी थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. धन्यवाद. धन्यवाद योगेश वाघ. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी एक दिवसाच्या का होईना आपल्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्याबद्दल मी शिवनेर चषकाच्या वतीनं आपलं हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि असेच आपली समालोचनाची जादू कायम असू द्या. दरम्यानच्या काळामध्ये जुन्नर वकील बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्रजी देवकर साहेब, त्याचप्रमाणे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट हेमंतजी भास्कर साहेब, तसेच माननीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर कोकाटे साहेब, ॲडव्होकेट शिवदासजी तांबे साहेब, अध्यक्ष हनुमान ट्रस्ट नारायणगाव ॲडव्होकेट आशिष वानखेडे साहेब, ग्रंथपाल, मी या सर्वांचं शिवनेर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्यांचे आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून आमच्या शिवनेर चषकासाठी सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. परत एकदा शिवनेर चषकाच्या वतीने आपणा सर्वांचं वकील बार असोसिएशनचं मी शिवनेर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. शिवनेर चषक 2022 इस प्रतियोगिता का ये लगातार निरंतर चौथा दिन और चौथे दिन का ये क्वार्टर फाइनल का अंतिम मुकाबला पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है. कुल मिलाकर 55 रन हो चुके हैं. स्कोर 55 रन हो चुके हैं 6 ओवर में. यदि कोई व्हाइट बॉल या नो बॉल नहीं हो तो 36 गेंदों में चाहिए मैच जीतने के लिए 56 रन. ये आसान निश्चित रूप से नहीं है क्योंकि सूरज की बिल्कुल रोशनी है और इसके बावजूद 56 रन बनाना इस मैदान के ऊपर काफी लंबा मैदान है, इतना आसान काम नहीं है. दोपहर के सत्र में खास कर ये देखते हो कि सूरज लगभग डूबने की स्थिति में है. तो फिलहाल इस प्रतियोगिता का कल अंतिम दिन है. रविवार पहले एक क्वार्टर फाइनल का मैच, बाद में 2 सेमीफाइनल और एक अंतिम मुकाबला. बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का. पिछले 2 बरस 2019 कोरोना महामारी के कारण इस प्रतियोगिता का आयोजन हम कर नहीं पाए, लेकिन नई उमंग, नई आशा, नई इच्छा और नए विश्वास का साथ इस प्रतियोगिता का पुनश्च आयोजन का ये कल इसका अंतिम दिन होगा. बहुत ही शानदार मैदान, शंकरराव बुट्टे प्रशाले का काफ़ी लंबी परंपरा क्रिकेट के लिए कई सदियों से इस मैदान पर. दरम्यानच्या काळामध्ये कुपन विक्री चालू आहे. ज्यांना कुपन्स घ्यायचे शेवटचे 5 ओव्हरमध्ये आपल्याला कुपन घेण्याची संधी आहे. बायात से ज्ञान एलबीडब्ल्यू की हल्की सी अपील, लेकिन उत्साह, इस अपील में उत्साह ज्यादा, विश्वास कम था. लेग बाइज का इशारा अंपायर का. 1 रन से स्कोरिंग की शुरुआत हो चुकी है. 56 रन चाहिए मैच जीतने के लिए. 1 रन हो चुका है. पहले ओवर का खेल इस समय शिवनेरी फोर्ट एंड से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज. नहीं बॉलर प्रथमेश गोसावी बहुत ही नामांकित गेंदबाज है. काफी तजुर्बा है उनका इस तरह की क्रिकेट खेलने का. और उनके सामने है दाएं हाथ के बल्लेबाज सोहेल.
बाएं हाथ से गेंदबाजी कर रहे हैं, ओवर द विकेट ये गेंद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद को हाफ पुश अप ड्राइव कर दिया मिड ऑफ के क्षेत्र में, 1 रन की कोशिश और 1 रन आराम से पूरा हो चुका है। और इस बीच नो बॉल का इशारा अंपायर का और फ्री हिट, यानी ये 2 रन और बाद में एक फ्री हिट बोनस। देखना इस फ्री हिट का लाभ किस प्रकार से उठाते हैं बल्लेबाज। हालांकि स्ट्राइक में बदल हो चुका है, यानी फील्डिंग में तब्दीली करने की निश्चित रूप से तब्दीली करने का सोच रही होगी फील्डिंग करने वाली टीम। कुल स्कोर है इस समय 3 रन बगैर कोई विकेट खोते हुए, 56 रन चाहिए मैच जीतने के लिए। पहले ओवर का खेल, बाएं हाथ के गेंदबाज, बाएं हाथ के बल्लेबाज, बाएं हाथ से ओवर द विकेट इस बीच शिवने रिपोर्ट से, और इस गेंद को आउट नहीं हो सकते, लेकिन हवा में गेंद है, 1 रन हो चुका है फ्री हिट का, लेकिन इस 1 रन पर संतुष्ट होना पड़ा। गेंदबाज की भी तारीफ करनी पड़ेगी, किस तरह के ज्यादा जोखिम भरा स्ट्रोक जरूर उठाते हैं इस तरह की गेंद पर बल्लेबाज, लेकिन ज्यादा हानि नहीं पहुंचाई शॉट में, सिर्फ 1 रन। और इस 1 रन के साथ स्कोर हो चुका है 4 रन बगैर कोई विकेट खोते हुए। अब दाएं हाथ के बल्लेबाज, बाएं हाथ के गेंदबाज शिवनेरी पोर्ट एंड से सोहेल इस समय अंपायर से दाहिने ओर से बाएं हाथ से ओवर द विकेट ये गेंद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद को देखना है अंपायर से क्या इशारा आता है, लगभग ग्लोव्स को लगती हुई शायद गेंद होगी। और इस 1 रन के साथ जो बल्लेबाज के खाते में है गेंद, रन स्कोर है इस समय कुल मिलाकर 6 रन बगैर कोई विकेट खोते हुए, 5 रन माफ कीजिए बगैर कोई विकेट खोते हुए। अब फिर एक बार दोबारा बाएं हाथ का बल्लेबाज, और उनके लिए ऑफ साइड पर फील्डिंग की रचना, सर्कल के अंदर जो 4 फील्डर है उनमें एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, ये 4 फील्डर और एक शॉर्ट थर्ड मैन, ये 5 फील्डर सर्कल के अंदर ऑफ साइड पर, ऑफ स्टंप के बाहर परिवर्तन के तौर पर शानदार गेंदबाजी, लगभग उसी किस्म की फील्डिंग की रचना, स्लोअर गति की गेंद थी, धीमी गति की गेंद थी, परिवर्तन के तौर पर जैसे उन्होंने देखा अपने फील्डिंग के मुताबिक गेंद डाली, तारीफ करने पड़ेगी गेंदबाज की। ऑन साइड पर जो फील्डिंग की रचना, सर्कल के अंदर जो फील्डर है 2, उनमें एक शॉर्ट फाइन लेग और एक मिड ऑन, ये 2 फील्डर सर्कल के अंदर है। सर्कल के बाहर जो 2 फील्डर है उनमें एक स्क्वायर लेग और मिड विकेट इस बीच गेंद, फिर एक बार देखना है ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद, निरंतर लगातार दूसरी ओर खेलने के प्रयास में चूकते हुए विकेट कीपर के हाथ में गेंद जाती हुई, और स्कोरिंग में कुछ तरह की वृद्धि नहीं हो पाई है। 5 रन स्कोर हो चुका है, किसी तरह की क्षति नहीं है, लेकिन स्कोर है इस समय इस बीच फिर एक बार बाएं हाथ से ये गेंद और बहुत खूबसूरती से 6 रन शानदार शॉट। हालांकि डीप मिड विकेट पर काफी जबरदस्त कोशिश, तारीफे काबिल निश्चित रूप से, लेकिन गेंद हवा में जाती जाती इस समय पश्चिमी छोर से ठीक बिल्कुल जिसे हम मानिकडो स्टैंड कहते हैं उसके ठीक नीचे जाती हुई गेंद 6 रन के लिए, पहला छक्का इस इनिंग का। स्कोरिंग हा गेला षटकार, स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार सन्माननीय बाळासाहेब लांघी सर यांचा दणदणीत षटकार। इस 6 रन के साथ दोहरे अंक में प्रवेश कर चुकी है। 56 रन चाहिए मैच जीतने के लिए, और स्कोर हो चुका है इस समय कुल मिलाकर 11 रन बगैर कोई विकेट खोते हुए पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। दूसरी छोर से लगभग लेनेआंद्री एंड से, दूर वाले छोर से कहा जाए तो भी गलत नहीं होगा, गेंदबाजी में गेंदबाजी लेकर इस समय आ रहे हैं गेंदबाजी करने के लिए नए गेंदबाज राजेश सोटे दाहिने हाथ से। दाएं हाथ के बल्लेबाज उनके सामने है, ऑफ साइड पर फील्डिंग रचना, एक शॉट थर्ड मैन, एक शॉट गली, शॉट पॉइंट और शॉट कवर, ये सर्कल के अंदर 4 फील्डर, इस गेंद को उठा दिया है मिड ऑन के ऊपर से गेंद, देखना पर से क्या इशारा आता है, बाउंड्री के बाहर 4 रन। पाहुनी मोका हा मारलाय चौका। हॉटेल ऋतुजा गार्डन रेस्टॉरंट जुन्नर आणि हॉटेल रोकडे फार्म हाऊस, प्रोप्रायटर सतीश मामा सांगडे, अविनाश शेठ सांगडे, अक्षय शेठ सांगडे यांचा खनखनीत चौकार। पहले 2 ओवर जो मैंडेटरी पावर प्ले उसका पूरा लाभ होते हुए, जैसे उन्होंने देखा कि दोनों के बीच में लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में काफी लंबा फासला, मिस टाइमिंग शॉट है, मिड ऑन के क्षेत्र में कैच हो सकता है और इसी के साथ आउट। क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला। हॉटेल द ग्रेप सिटी, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, प्रोप्रायटर स्वर्गीय दिनेश भैया दुबे। का प्रयास जरूर किया था, शॉट अच्छा था लेकिन मिस टाइमिंग कर बैठे, और मिड ऑन के फील्डर की तारीफ करनी पड़ेगी, बिल्कुल आसानी से शानदार तरीके से कैच लिया। पहला झटका लग चुका है और स्कोर है इस समय कुल मिलाकर 1 विकेट के नुकसान पर 15 रन। जबरदस्त शुरुआत है
खास शुरुआत है, तेज शुरुआत है। 56 रन का लक्ष्य है 6 ओवर में। लगभग दूसरे ओवर का इस समय खेल चल रहा है और नए बल्लेबाज इस समय स्ट्राइकिंग एंड पर है। नए अंतर्राष्ट्रीय नियमावली के अनुसार जो नियम बदला है, अगर पहले जो नियम था उसमें अगर क्रॉस कर चुके तो नया बल्लेबाज इस समय बल्लेबाजी के लिए नहीं कर सकता, लेकिन इस समय किसी भी हाल में बल्लेबाज आउट होता है तो नया बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर रहता है। यही अंतर्राष्ट्रीय नियमावली का जो नियम बदला है उनके अनुसार नए बल्लेबाज सामने है। इस बीच ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, ऑफ कटर गेंद थी, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर पहले ड्राइव करने की कोशिश, जैसे ही देखा कि गेंद पीछे आ रही है फिर दोबारा रक्षात्मक रूप से खेलने की कोशिश, लेकिन उसमें समय गया और विकेट कीपर के हाथ में चली गई है गेंद, लेकिन नुकसान कुछ नहीं है। स्कोर अभी भी 15 के अंक पर रुका हुआ। फिर एक बार दाहिने हाथ से ये गेंद अजीब और गरीब अंदाज में खेलने का प्रयास, मिस टाइमिंग शॉट मिड ऑफ के क्षेत्र में, मिड ऑन से फील्डर आए, गेंद को उठाया और सिर्फ एक रन। इस एक रन के साथ स्कोर में 1 रन की बढ़ोतरी हो चुकी है। कुल स्कोर है इस समय 16 रन 1 विकेट के नुकसान पर। 56 रन चाहिए 6 ओवर में। दूसरे ओवर का चल रहा है खेल। इस प्रतियोगिता का याद रखिए ये लगातार निरंतर चौथा दिन है। कल इस प्रतियोगिता का अंतिम दिन है और चौथे दिन का अंतिम मैच क्वार्टर फाइनल। इस मैच में जीतने वाली टीम इस प्रतियोगिता में सेमीफाइनल खेलने का एजाज हासिल कर सकती है। बहुत ही महत्वपूर्ण मैच, क्रूशल मैच। दाहिने हाथ से इस बीच बहुत सुंदर गेंद और आउट। देखना एम्पायर से इशारा नहीं आया है, लेकिन ऐसा लगा अपील और आउट। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। अथर्व इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर प्रोप्रायटर सन्माननीय संजय शेठ वराडी यांची बळीची टाळी। सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा शिवनेर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि सर्व प्रेक्षकांना एक सूचित करण्यात येतंय की उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता पहिल्या दिवसाची राहिलेली जी काही क्वार्टर फायनल आहे ती बरोबर सकाळी 9:30 वाजता या ठिकाणी क्वार्टर फायनल होईल। त्यानंतर लगेचच 2 सेमीफायनल आणि 1 फायनल असा फायनलचा थरार आपण सर्वजण शिवनेर चषकाचा 2022चा थरार उद्या अनुभवणार आहोत। अशाच जास्तीत जास्त संख्येने आपण शिवनेर चषकाला उपस्थिती लावा। धन्यवाद। अच्छी गेंद थी। पहले फ्रंट फुट पर आके जैसे ही उन्होंने देखा कि गेंद बैक फुट पर खेला, गेंद को कट गया हॉट पॉइंट के क्षेत्र में, लेकिन बहुत ही चतुराई से फील्डिंग में फुर्तीली फील्डिंग दिखाई। रन की कोई गुंजाइश नहीं। 2 ओवर की खेल समाप्त हो चुका है। 56 रन का लक्ष्य 6 ओवर में और स्कोर है इस समय कुल मिलाकर 2 विकेट के नुकसान पर 16 रन, यानी 40 रन चाहिए मैच जीतने के लिए। 4 ओवर में लगभग 10 रन प्रति ओवर की औसत से रन चाहिए। सूरज बिल्कुल डूबने की स्थिति में है। खचाखच भरा हुआ स्टेडियम इस प्रतियोगिता का क्वार्टर फाइनल का बड़ी खूबी से आनंद ले रहा है। इस प्रतियोगिता का कल अंतिम दिन है। जो 4 मैच है उनमें कुल मिलाकर एक क्वार्टर फाइनल जो पहले दिन की रही थी। हालांकि जो 2 टीमें हैं उनका यहाँ इस समय डोंबिवली दीपक दादा प्रतिष्ठान और पुणे आलोक 11 पूना, इन दोनों की टीम के कल पहला क्वार्टर फाइनल का मैच। ये एक बॉम्बे वाली टीम, एक पूना वाली टीम, काफी जबरदस्त मुकाबला। सुबह 9:30 के समय में भारतीय प्रमाण और इसके बाद 2 सेमीफाइनल और एक अंतिम मैच, कुल मिलाकर 4 मैच इस यानी सुपर संडे हाई वोल्टेज ड्रामा। 4 मैच कल 2 तारीख से इस प्रतियोगिता की शुरुआत, कल 6 तारीख अंतिम दिन। दाहिने हाथ से ओवर द विकेट, बहुत अच्छी गेंद, टीपा खाने के साथ ही नीचे रही गेंद और ये होना ही चाहिए। सूरज की काफी तेज दोपहर से धूप निकलने के बाद सूरज डूबने की स्थिति में है। होता यह है सीमेंट ट्रैक है और बाद में जो टेनिस गेंद है वो नीची रहती है, कट ज्यादा होती है। टेनिस गेंद की एक विशेषता है सीम नहीं होती क्योंकि उसका सिलाई नहीं होती, कि टेनिस गेंद कट होती है। अच्छी गेंद थी। इस बार 1 रन पूरा हो चुका है।
तो कुल मिलाकर स्थिति इस प्रकार की है। धन्यवाद। तीसरे ओवर का खेल चल रहा है। दाहिने हाथ से ओवर द विकेट क्रीज के कोने से और इस गेंद को घूमकर मार दिया है शॉर्ट फाइनल के क्षेत्र में। 1 रन देखना है अंपायर से क्या इशारा था। 1 रन पूरा लेग बाइट्स का इशारा अंपायर का। इस अतिरिक्त रन के साथ कुल स्कोर में 1 रन की बढ़ोतरी। स्कोर है इस समय 18 रन 2 विकेट के नुकसान पर। 56 रन चाहिए। तीसरे ओवर का मैच चल रहा है। सूरज बिल्कुल डूबा हुआ और उसकी हालांकि गेंद अच्छी तरह से दिखती है, इसमें कोई संदेह भी नहीं है। अच्छा वातावरण क्रिकेट के लिए खास कर देखते हुए इंग्लैंड में जो क्रिकेट का खेल की रोचक क्रिकेट की कहानी ये है खेल की शुरुआत की और इस गेंद को स्वीप कर दिया है। शॉट पॉइंट आउट। म्हणजे हुकला तो संपला। हॉटेल द ग्रेप सिटी, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय। प्रोप्रायटर स्वर्गीय दिनेश भैया दुबे। बहुत अच्छी शुरुआत की थी, काफी आक्रामक शुरुआत के बाद अब ऐसा लग रहा है कि थोड़ी सी जल्दबाजी दिखा दे रहे हैं शिंदे प्रतिष्ठान राजूरी के, एकनाथ शिंदे प्रतिष्ठान थोड़ी सी जल्दबाजी कर रहे हैं। हालांकि इक्वेशन उनके हाथ में है, इसमें कोई संदेह नहीं। 6 ओवर का काफी लंबा समय होता है, लेकिन ऐसा लग रहा है कि बल्लेबाज जल्दबाजी में मैच खत्म करने की कोशिश कर रहे हैं और उसके परिणाम ये हो रहा है कि 2 विकेट जल्दबाजी में गिर चुके हैं। सोचकर खेलना चाहिए, देखकर खेलना चाहिए, फील्डिंग के अनुसार खेलना चाहिए, गेंद के मेरिट के अनुसार खेलना चाहिए। ऐसा नहीं हो रहा है। हालांकि 56 रन का टारगेट शुरुआत के प्रारंभिक बल्लेबाजों ने बहुत ही आक्रामक शुरुआत की थी, अच्छी शुरुआत की थी, लेकिन क्रिकेट में ऐसा भी होता है। यही क्रिकेट की विशेषता है और इसलिए शायद दुनिया भर के दर्शक क्रिकेट को बेहद पसंद करते हुए आंख मिचौली का खेल है। कभी इस टाइम का पलड़ा भारी होता है, कभी उस टाइम का टीम का पलड़ा भारी होता है और यही क्रिकेट की विशेषता है। ये होना चाहिए रोचक क्रिकेट, संघर्षशाली क्रिकेट। यह गेंद और क्या ड्राइव किया है, बहुत लाजवाब ड्राइव, लेकिन स्वीपर कवर मौजूद। सिर्फ 1 रन, लॉफ्टेड ऑफ ड्राइव कर दिया था गेंद को, लॉफ्टेड कवर ड्राइव कर दिया था और इस बीच स्वीपर कवर के क्षेत्र में गेंद 1 रन पूरा कर चुके हैं। स्कोर हो चुका है कुल मिलाकर 20 रन। तीसरे ओवर का खेल चल रहा है। 20 रन, 56 रन चाहिए। इसके बाद 36 रन, अभी भी 19 रन हो चुके हैं, माफ कीजिए, स्कोर और स्टैटिस्टिशियन बता रहे हैं हमको। दाहिने हाथ से ओवर द विकेट क्रीज के कोने से गेंद और यह गेंद को ऑफ ड्राइव कर दिया है। मिड ऑफ में, डीप मिड ऑफ पर फील्डर मौजूद। सिर्फ 1 रन। हालांकि ऐसा लग रहा है कि बल्लेबाज भी ज्यादा रन की कोशिश कर नहीं पा रहा है। प्रेशर रखना पड़ता है फील्डरों पर, जल्दबाजी करनी चाहिए रनिंग बिटवीन द विकेट। यही क्रिकेट की विशेषता है। टेनिस बॉल क्रिकेट ऐसा क्रिकेट है और किसी भी शॉर्ट वर्जन का खेल ये है कि फील्डर पर भी प्रेशर डालना चाहिए। स्कोर है 20 रन 2 विकेट के नुकसान पर। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर का, माफ कीजिए, 3 ओवर में 36 रन चाहिए। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। मातोश्री शॉपिंग मॉल मध्ये खरेदी करा व जिंका लाखोंची बक्षिसे। प्रोप्रायटर सन्माननीय प्रसाद शेठ बाळसराव। पहिलाच बॉल राजेश सुरटेज आपल्याला पाहायला मिळतोय। फटका इथे चांगला सजवलाय राजेश सुरटेने। एक सिंगल येते। संघ आपण मैदानामध्ये पाहतोय माजी सरपंच एकनाथ शिंदे प्रतिष्ठान राजोरी आणि त्यांना फाईट करते बळीराजा कृषी उद्योग मांजरवाडी। एक धावेत एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 21। या धावसंख्येवर 56चं टार्गेट आहे। 21 बनवल्यात अजूनही विजयासाठी 35 धावांचं लक्ष। शेवटचे 17 बॉल। राजेश सोरटे इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका। क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं राहिलं आहे आणि या संघाची ही ओळख आहे बळीराजा कृषी उद्योग मांजरवाडी संघाची। चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या दर्जाचे खेळाडू। दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय धीरज आणि अविनाश, ही जोडी आपण मैदानामध्ये पाहायला मिळतो। राजेश सोरटे गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडवर बॅटर धीरज। इथे सुरेख प्रकार चेंडू, बॅक टू बॉलर, हा फटका सजवला। क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, 1 धाव आली। निलेश ढगे क्षेत्ररक्षण, जबाब, टाळ्यांचा कडकड कडकड कडाड होतोय ते मात्र पाहायला मिळतं। संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवर।
23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावपलकावर आहेत. विजयासाठी लक्ष आपण पाहतोय 56च आहे. 23 बनवल्यात. 33 अजूनही बनवायच्यात. 15 चेंडू. ओहो, इथे फटका चांगला क्षेत्ररक्षक बॉलवर आले श्रीकांत. चुका होणार नाहीयेत. फलंदाज बाद. विकेटचं पतन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. अथर्व इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर प्रोप्रायटर सन्माननीय संजय शेठ वराडी यांची बळीची टाळी. दाखल होतील इनेट नंबर 6 वसीम चौगुले, राजेश सोरटे. सातत्यानं आपण पाहतो प्रत्येक 11 या संघामध्ये खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सुधीर आहे, प्रथमेश गोसावी. गोलंदाजी अप्रतिम रोहन खरात या संघामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा दबदबा या संघाकडे आहे. तर वसीम मैदानामध्ये दाखल झालेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 14 आणि 14 चेंडूंमध्ये 33 धावा. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. इथे राजेश मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. राजेश सोरटे बॅक टू बॅक ही दुसरी विकेट. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. हॉटेल द ग्रेप सिटी, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय. प्रोप्रायटर स्वर्गीय दिनेश भैया दुबे. राजेश ऑन हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी सज्ज. धावपलकावर धावा आपण पाहतोय 23 बनवायच्या. 13 चेंडू आणि 33 धावा. 13 चेंडू 33 धावा. आस्किंग रन रेट वाढला गेला. दबाव प्रेशर इथे खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे 11 राजूर या संघावर वाढलाय. दुसऱ्या बाजूनं बळीराजा कृषी उद्योग मांजरवाडी. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका मोनीच्या बाळामधून जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली. श्रीकांत आले बॉलवर. श्रीकांतचं क्षेत्ररक्षण लाजबाब. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवर. 4 षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये कंप्लीट झाला. बनवल्यात त्या 6च्या सरासरीने 24 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 12. 16च्या सरासरीने धावा बनवायच्या 32. संधी आमच्या डीजे ऑपरेटर लक्ष्मण ही चव्हाण. पहा ओहोर संपली. प्रायोजक मातोश्री शॉपिंग मॉल. मातोश्री शॉपिंग मॉल मध्ये खरेदी करा व जिंका लाखोंची बक्षिसे. प्रोप्रायटर सन्माननीय प्रसाद शेठ बाळसराव. कुपनची शेवटची संधी. आमचे कुपनचे व्हॉलेंटियर्स चहो बाजूने फिरतायत. ज्यांना कुपन्स घ्यायचे त्यांनी ताबडतोब कुपन्स घ्या. उद्या आपल्याकडे बंपर लकी ड्रॉ असणार आहे, ज्याच्यासाठी बक्षीस आहे फ्रीज, LED TV, वॉटर प्युरिफायर आणि 3 ब्लूटूथ हेडफोन, 2 इस्त्री, 1 स्मार्ट वॉच. सुधीर. ओहो, पहिला चेंडू वेगवान जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सुधीरचा. सुधीर साबळे ओतूरचा चमचमणारा सितारा आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम हाताळला. 11 चेंडू 32 धावा. इक्वेशन बदलत चाललाय. अवघड होत चाललं हे लक्ष. मुसीबत मध्ये कुणाला तरी उभं राहावं लागेल. मुसीबत में खडा वो सबसे बडा. आज कोण मोठा ठरतोय ते आपल्याला पाहायचंय. सुधीर. ओहो, इथे लाजबाब चेंडू. जो गोलंदाजीला आल्यावर आपल्या संघाला देतो धीर, त्याचं नाव सुधीर. सुधीर साबळे ओतूर एक्सप्रेस इथे अप्रतिम कामगिरी करतो. जुन्नर तालुक्यातील हा खेळाडू सातत्यानं मोठमोठ्या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. विशाल कांबळे सरांनी दाखवलेला विश्वास खऱ्या अर्थानं सार्थ करत असताना सुधीर साबळे इथे पॅडवर आदळणारा चेंडू. लेग B4 ची शिकार आणि मोनित चौगुले बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. अथर्व इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर प्रोप्रायटर सन्माननीय संजय शेठ वराडी यांची बळीची टाळी.
मॅच अजूनही संपलेली नाही आहे. एक मोठा फटका या बॉलवर आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकते टीम. इथे टाकलेला बॉल तेच तर राट अनुराग मोहितेचं यष्टीरक्षण लाजबाब आणि सुधीर साबळेचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी सुधीर साबळेने केली आहे, फक्त या षटकात एकच धाव खर्च केली आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 बॉल मध्ये 31 धावा. डीजे ही पहा ओहोर संपली. प्रायोजक मातोश्री शॉपिंग मॉल. मातोश्री शॉपिंग मॉल मध्ये खरेदी करा व जिंका लाखोंची बक्षिसे. प्रोप्रायटर सन्माननीय प्रसाद शेठ बाळसराव. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 31 धावा. आमच्या गावातील ग्रामस्थ गणेश शेठ पानसरे या स्पर्धेच्या वतीने उपस्थित होतात. त्यांचं देखील शिवनेर चषकाच्या वतीने सहर्ष स्वागत. रोहन खरात फिरकीचा जादूगर गोलंदाजी मार्कवर तयार. चेंडू गरगर वळवण्याची क्षमता म्हणजे रोहन खरात गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू 31 धावा. स्ट्रायकर एंडवर बॅटर मोनिस. पहिला चेंडू काय चेंडू हाताळलाय लाजबाब रोहन खरात. अल्पवधीमध्ये या खेळाडून आपल्या गोलंदाजीच्या जवळ अनेक नामवंत फलंदाजांना नाचवलंय असा गोलंदाज रोहन खरातला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. ओहो काय चेंडू हाताळलाय. अप्रतिम गोलंदाजी रोहन खरातची आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग होतोय, चेंडू पडल्यानंतर इन स्विंग होतोय आणि भल्या भल्या फलंदाजांच्या भंभीर उडवल्या गेल्यात आजच्या दिवसभरामध्ये. गोलंदाज रोहन खरातने, फलंदाज मोनी सैबाद. निखिल, उद्या बरोबर 9:30 वाजता महाअंतिम सोहळा, महाअंतिम दिवस आपल्याला या ठिकाणी शिवनेर चषकाचा पाहायला मिळणार आहे. एक असं भव्य दिव्य असं देखणं स्वरूप या मैदानाला आपण पहिल्यांदाच शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या प्रांगणाला आणले. लाख मोलाची स्पर्धा आपण जुन्नर शहरामध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेली आहे आणि त्या लाख मोलाच्या स्पर्धेसाठी उदंड असा प्रतिसाद प्रेक्षकांचा, संघांचा आणि आमच्या सन्माननीय देणगीदारांचा, या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही ही स्पर्धा यशस्वी करू शकलो. जाता जाता सर्व स्पर्धकांना, सर्व प्रेक्षकांना मी कळवू इच्छितो की उद्याची जी काही फायनलचा अंतिम महासोहळा असणार आहे त्या महाअंतिम सोहळ्यासाठी या ठिकाणी आम्ही जो काही व्यासपीठ उभारलेला आहे तो व्यासपीठ फक्त आणि फक्त आमचे सन्माननीय देणगीदार, सन्माननीय पाहुणे यांच्यासाठी हा व्यासपीठ उद्याच्या दिवसासाठी आम्ही आरक्षित केलेला आहे. त्यामुळे उद्या या व्यासपीठावर कोणताही इतर सदस्य या ठिकाणी येणार नाही याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. कारण की हा व्यासपीठ आम्ही फक्त आमचे सन्माननीय देणगीदार, सन्माननीय मान्यवर यांच्यासाठीच हा व्यासपीठ आम्ही आरक्षित केलेला आहे. आलेल्या 4 दिवसांमध्ये आपण सर्व प्रेक्षकांचं मी शिवनेर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. अशाच उपस्थितीमध्ये उद्याचा महाअंतिम सोहळा आपण देखील याची डोळा पाहणार आहोत. उद्या 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे ड्रोन शूटिंगच्या माध्यमातून उद्या आपण हा सोहळा दैदिप्यमान कसा करता येईल याचं देखील आपण उद्या नियोजन करणार आहोत. सर्व प्रेक्षकांना परत एकदा मी आवाहन करतो की उद्या आपण परत एकदा या अंतिम सोहळ्याचे साक्षीदार व्हा आणि ही यशस्वी स्पर्धा कशी पार पडेल यासाठी आपलं सहकार्य लाख मोलाचं आहे. पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये मी सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व देणगीदारांचं शिवनेर चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शुभरात्री. रात मोहिते आणि टीम